हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कशात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. आणि आज आपण कुठे चाललोय मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की सरप्राईज आहे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सोके. आणि चला, आज चाललोय कुठे? ह्याच्या मम्मीला भेटायला, कारण की 2 दिवसापासून खूप रडत होता बिचारा. तर आम्ही आज प्लॅनिंग केली की चला आज आपण भेटायला जाऊया ह्याच्या मम्मीला. तर चला गाईज, तर आम्ही आता निघालोय जाण्यासाठी. तर आम्ही आता जाऊया आणि खूप धमाल करूया. धमाल तर करायचीच ना. तर चला, आता आम्ही ट्रेनची वाट बघते. आमची 6:30ची ट्रेन आहे. तर आम्ही पहिला नाश्ता वगैरे करून घेतला आणि वडापाव खाल्ला. जास्त काही मोठा नाश्ता नाही केला, कारण की वडापाव खाल्ला तो पण जम्बो वडापाव खाल्ला. एवढा मोठा वडापाव केवढा मोठा होता. एवढा मोठा वडापाव होता. तर आम्ही खाल्ला. तर चला, आता ट्रेनची वाट बघतोय. 6:30ला ट्रेन आहे. त्याच्यानंतरला भेटूया आपण. लेट्स गो. जस्ट आता आम्ही बसलोय ट्रेनमध्ये आणि ट्रेन पण सुटली आहे. तर हो रे बाबा, समजलं आम्ही ट्रेनमध्ये बसलोय म्हणून ड्रायव्हरने पण हॉर्न वाजवला. ठीक आहे, आता गणेशच्या मम्मीला लवकरच भेटायला जाऊया आपण. गणेश इमोशनल होता, आता थोडा हॅप्पी आहे. तो क्या बोलता है भाई? क्या बोलूँ, अभी आगे ही बोलूँगा. सबको बोल पकड़ के रखने के लिए, नहीं तो स्पीड ब्रेकर आएगा तो बहुत वाट लगेगी भाई. ये मार का खोपड़ी तोड़ साले का मार. क्या बात. व्यू देखो गाइस, ट्रेन आ चुकी है. तर गणेश तिकडे भांडणं झालेत ट्रेनमध्ये म्हणून तो बघायला लागलाय. मला दाखवतोय उधर. यार इधर झगड़ा चल रहा है और भीड़ देखो, ये भीड़ कितना है देखो. ये बैठने के लिए नहीं दे रहा है. अभी ट्रेन गुफे में से जाएगी गाइस, देखते रहो. सो जस्ट आता मी आलोय लोणावळा स्टेशनला. उतरल्यानंतरला माझं दर्शन झालंय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर पहिला दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्याच्यानंतरला आपण जाऊया. आता मी आणि माझा फ्रेंड पण आहे, निघालो आहे आम्ही. तर आम्हाला इकडे टमटम शोधायचे. तिकडनं आम्ही खूप स्वस्तामध्ये आम्ही ट्रॅव्हल करतो आहे, कारण की आपल्याकडे जास्त पैसा नाही आहे. आणि ते जेवढा आपण विचार केले त्याच्या अति पण जायचं नाही, कारण की आपण काय शेठ बाप्पाची पोरं नाही आहेत. जे आहे ते आपण जसं होते तसं आपण करूया आपल्यामध्ये. ठीक आहे, काही हरकत नाही. आता मी निघालो आहे. तर चला, पुढे गाड्या पण चालतात म्हणून मला काही प्रॉब्लेम करायला होत नाही, कम्फर्टेबल नाही वाटत. तर ठीक आहे, काही हरकत नाही. तर जस्ट आता मी आलो आहे. तर बघा तुम्ही लोणावळा स्टेशनची कमाने. सो आता आपण रिक्षामध्ये बसूया, त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. सकाळीच आता आम्ही बसलोय ऑटोमध्ये. आता चाललोय कारला डोंगरावरती, कारण की लोणावळा स्टेशनवरनं कारलाला जायला ऑटो पकडावीच लागते. तर आता आम्ही ऑटो पकडून आता चाललोय. तर चला, थोड्याच वेळात भेटूया आपण. जस्ट गाईज, आता आम्ही आलो आहे आमच्या पालखीच्या हॉलवरती, कारण की पालखी इथे वस्ती करतात. त्याच्यानंतरला मग निघतात दर्शन घेण्यासाठी सकाळी. तर आता पालखी निघाली आहे मिरवत आता पायथ्याशी जाणार. पायथ्याशी तिकडे वस्ती होणार. आणि जी पब्लिक आहे, जी पदयात्रेला चालत येणारी पब्लिक आहे, ती पूर्ण या हॉलवरती आराम करतील. त्याच्यानंतरला सकाळी रिटर्न चालत निघणार डायरेक्ट वर्षा देवळावरती. तर आता आम्ही जस्ट पोचलो आहे. तर आता बॅगी वगैरे आम्ही ठेवल्या तिकडे. तर आता बॅगी वगैरे ठेवून आता आम्ही निघतोय, कारण की तिकडे DJ वगैरे वाजते आणि पालखी नाचत चालवली आहे पायथ्याशी. तर आम्ही तिकडे जाऊन तुम्हाला भेटतोय आणि काय एन्जॉयमेंट आहे ते तुम्हाला पण दाखवतोय. तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू चालू राहा. आणि तुम्हाला समजलंच असेल की गणेशची मम्मी म्हणजे ती आपल्या सर्वांची मम्मी. तर चला, आज आपण जाऊया तिकडे आणि बघूया धमाल काय होते.
लेट्स गो.